आमदार अपात्रता सुनावणी महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेऊया। आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली। आजपासून 3 दिवस ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी होणार आहे, तर 5 दिवस अपात्रता प्रकरणी सलग सुनावणी होणार आहे। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभूंची उलट तपासणी घेत आहेत। 21 जून 2022च्या ठरावावरून प्रभू यांना सवाल विचारले जात आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, पुन्हा एकदा प्रभूंची जी उलट तपासणी आहे, जी साक्ष आहे ती नोंदवली जाते, काय नेमकं या सुनावणीच्या दरम्यान सुरू आहे? दीपक, मागच्या सुनावणीमध्ये म्हणजे मागच्या आठवड्यात जे सलग 3 दिवस सुनावणी झाली त्याच्यानंतर आता हे पुढील प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे सुनील प्रभू यांना विचारतायत आणि ज्यामध्ये उलट साक्षात सुनील प्रभूंची नोंदवली जाणार आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे व्हीप 21 जून 2022ला जो व्हीप जारी केला होता शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी तो जारी केला होता आणि त्यामध्ये त्यांनी 21 जूनच्या बैठकीला हजर राहण्याचं या व्हीपमध्ये सांगितलं होतं। तसा पक्षादेश उद्धव ठाकरे यांनी दिला होता। त्यामध्ये काही प्रश्न उपप्रश्न महेश जेठमलानी यांनी विचारले आणि त्यामध्ये हा जो व्हीप आहे तो कोणकोणत्या आमदाराला दिला होता, कोणकोणत्या आमदारांपर्यंत पोहोचला होता, कशा प्रकारे तो पोहोचला होता, कोणाकडून तो देण्यात आला होता, अशा प्रकारचे प्रश्न मागील सुनावणीमध्ये विचारण्यात आले। आणि त्यानंतर जर ही बैठक 21 जून 2022ला झाली होती, ती कुठे झाली होती, तर त्याच्यावर सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं की वर्षा निवासस्थानी ती बैठक झाली होती, जेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ते निवासस्थान होतं आणि त्यामध्ये आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचा ठराव मांडला असल्याचं सुनील प्रभू यांनी साक्ष नोंदवताना सांगितलं। आता त्यामध्ये काही प्रश्न महेश जेठमलानी विचारतायत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की यामध्ये उदय सामंत, संजय राठोड त्यासोबतच दादा भुसे हे 3 जण या बैठकीला होते का, तर त्यावर सुनील प्रभू यांनी सांगितलं हे 3 जण या बैठकीला होते, त्यांच्या सह्या या ठरावावर आहेत। मात्र यावर आता उलट प्रश्न जेव्हा महेश जेठमलानी यांनी विचारला, त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयात जेव्हा तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर केलं, जी माहिती दिली त्यामध्ये तुम्ही सांगतायत की हे 3 जण म्हणजेच उदय सामंत असतील, दादा भुसे असतील आणि संजय राठोड हे तिघेही जण या बैठकीला नव्हते। म्हणजेच तुम्ही विरोधी स्टेटमेंट करत आहात आणि ते रेकॉर्डवर येत असल्यास सुद्धा महेश जेठमलानी सांगितलं। आता हा ठराव नेमका कोणाला दिला, ठराव संमत झाल्यानंतर कोणाला दिला, तर त्यावर आता सुनील प्रभू म्हणतात की उपाध्यक्षांकडे दिला होता। आपल्याला माहिती आहे तेव्हा अध्यक्ष विधानसभेचे नव्हते, त्यामुळे उपाध्यक्षांकडे हे सर्व अधिकार होते, त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्याकडे हा ठराव दिला होता आणि यावरच आता पुन्हा एकदा उलट साक्ष नोंदवली जाते, ज्यामध्ये आता पुढचे प्रश्न महेश जेठमलानी हे सुनील प्रभूंना विचारतील। मात्र या सगळ्यामध्ये म्हणजे मागचे 3 दिवस आणि आजच्या दिवसामध्ये जे प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये व्हीप संदर्भात आणि या 21 जून 2022ला जो ठराव बैठकीत मांडला होता त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात आणि व्हीप कशा प्रकारे बनावट चुकीचा होता हे दाखवण्याचा किंवा हे रेकॉर्डवर आणण्याचा शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा प्रयत्न आहे। तशा प्रकारचे प्रश्न उपप्रश्न हे विचारले जात आहेत। नक्कीच आता प्रश्न आणि उपप्रश्न खरं तर हे सुनील प्रभूंना विचारले जात आहेत, पण या सगळ्यामध्ये खरं तर मेघ जी आहे वेदांती, म्हणजे व्हीपचीच आणि व्हीपचाच मुद्दा आत्ता सुद्धा या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान मध्यवर्ती म्हणजे केंद्रबिंदू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्की ज्या प्रकारे त्यांनी म्हणजे मागच्या 3 दिवसाच्या जर आपण सुनावणीमध्ये काही प्रश्न बघितले तर यामध्ये व्हीप जेव्हा जारी केला होता तो कधी जारी केला होता, त्यासोबतच कोणकोणत्या आमदारांना मिळाला होता तो आकडा सांगावा, त्यांची नावं सांगावी, अशा प्रकारचे प्रश्न महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना विचारले आणि त्यावर सुनील प्रभूंनी सांगितले की रेकॉर्डवर हे सगळं आहे, आम्ही प्रतिज्ञापत्रात विधानसभा अध्यक्षांकडे ही सगळी माहिती दिली आहे। त्यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की तो व्हीप कशा प्रकारे म्हणजे जे आमदार तुम्ही म्हणता मिसिंग होते तर मग त्यांच्यापर्यंत हा व्हीप कसा गेला, तर त्यांनी सांगितलं की कार्यालयीन कर्मचाऱ्याकडनं हा व्हीप व्हॉट्सअपद्वारे त्यांना पाठवण्यात आला होता। आता मनोज चौगुले जे या कार्यालयीन कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती आहे, कारण जर व्हीप हा इतर आमदारांना दिला होता तर ते रेकॉर्डवर आहे का आणि साक्षीदार म्हणून त्यांना का नमूद करण्यात आलं नाही, असे सुद्धा प्रश्न अध्यक्षांनी विचारले। त्यामुळे जसं तू म्हटलास की व्हीपचा मुद्दा केंद्रस्थानी आहे आणि व्हीप जर जारी केला होता तर ते कशा प्रकारे चुकीचा होता किंवा बनावट होता असा दाखवण्याचा किंवा मग रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न हा शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांकडून केला जातो आणि तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। महत्त्वाचं म्हणजे जरी व्हीप जारी केला होता आणि जर बैठक झाली होती तर बैठकीत नेमका ठराव कशा पद्धतीने झाला, तो ठरावाची कॉपी कोणाकडे देण्यात आली, यामध्ये कोण कोण उपस्थित होतं, असे सगळे प्रश्न यामध्ये विचारले जात आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेली माहिती आणि आता रेकॉर्डवर येणारी माहिती याची सुद्धा उलट तपासणी या सगळ्या साक्ष नोंदवताना केली जाते। या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद वेदांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।